झी मराठी, चर्चाही होणारच। नमस्कार, मी विनोद शिंगे। आज आपण आलोय आळते जिल्हा परिषद मतदारसंघातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेशोपरी या गावात। या ठिकाणी ज्यांनी भाजपच्या स्थापनेपासूनच मला वाटते हातकणंगल्याचं भारतीय जनता पार्टीचं तालुकाध्यक्षपद भूषवलं। ज्यावेळी इथं काँग्रेसचं पूर्ण सरकार होतं त्यावेळी भाजपचं काम बाळासाहेब गारे करत होते। त्यांनी भाजपसाठी मोठे योगदान दिले। आज ते बाळासाहेब गारे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत। सर नमस्ते। आळते जिल्हा परिषद मतदारसंघात नेमके भाजपच्या उमेदवारांची काय आज परिस्थिती आहे? आळते जिल्हा परिषद मतदारसंघ हा तसं बघितलं तर संवेदनशील आहे हे मान्य आहे, पण आळते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समाविष्ट असणारी जी गावं आहेत, मग ते आळते असू दे, मजले असू दे, नेज असू दे, नरंदे, सावर्डे, कापूरवाडी, बिरदेवाडी, लक्ष्मीवाडी या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर गेल्या वेळची जिल्हा परिषदेची सीट ही अरुण इंगोलेंच्या माध्यमातून या ठिकाणी विजयी झालेली आहे। तसं फक्त बघितलं तर नेज गावच गेल्या वेळी कुंभ जिल्हा परिषद मतदारसंघात होतं आणि यावेळी आळते मतदारसंघात आहे। त्यामुळं या मतदारसंघावरती चांगली पकड भारतीय जनता पक्षाची होती आहे हे मान्यच करावं लागेल। आळते जिल्हा परिषद मतदारसंघाचा अभ्यास करत असताना ज्येष्ठ नेते अरुण इंगवले यांनी शिंदे गटात प्रवेश केला। खऱ्या अर्थानं आता जरी महायुती असली तरी पुन्हा एकदा शिंदे गटाची ताकद वाढली आणि भाजपची ताकद कमी झाली असं वाटत नाही का? भाजपची ताकद कमी झाली असं मी बिलकुल म्हणणार नाही। आता ते शिंदे गटात का प्रवेश केले ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्यांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी आळते जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक होत असल्यामुळं शिंदे गट काय आणि भाजप काय एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना ही महायुती आहे। या महायुतीमधले हे दोन प्रमुख घटक पक्ष असल्यामुळं ती शिंदे गटात गेल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावरती किंवा आमच्यावरती अन्याय झालाय असं मी बिलकुल मानणार नाही, कारण आमची भाजपची ताकद आहे ती आहेच। आळते जिल्हा परिषद मतदारसंघाची आजची काय परिस्थिती आहे? आज जर बघितलं तर आळते जिल्हा परिषद मतदारसंघावरती अरुण इंगोलेंच्या कामाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांनी ते काम केले, मग महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, शेतीसाठी असणारी पिण्याच्या योजना असेल किंवा जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये जे विकासाचा फंड त्यांनी आणलेला आहे हे आपल्या भाजप शिवसेना सरकारच्या माध्यमातून ती विकास सगळा झालेला आहे। त्यांचा व्यक्तिगत काम चांगलं आहे, पण अरुण इंगोले पक्ष बदलून गेले म्हणून भारतीय जनता पार्टीवरती त्याचं कार्यमात्र। उमेदवाराची काय परिस्थिती आहे आजच्या सध्या परिस्थितीला आळते जिल्हा परिषद मतदारसंघात? उमेदवार बघितलं तर सौभाग्यवती वर्षा सावर्डेकर ह्या अत्यंत एक जाणकार, अभ्यासू आणि उच्चभ्रू शिक्षित आहेत। त्यामुळे त्या एक अत्यंत चांगला अभ्यासू आहे, त्यामुळे त्यांना या परिसरातलं आणि सावर्डे गावचं त्यामुळे असल्यामुळं या मतदारसंघावरती त्यांचं प्रभुत्व नक्की होईल आणि त्या चांगल्या मतानं विजय होतील याची मला खात्री आहे। आळते मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्याल? आळते गावातील मतदारांना मी या निवडणुकीच्या माध्यमातून एकच संदेश देईन की ही तशी बघितली तर निवडणूक आळते जिल्हा परिषद नव्यानं स्थापन झालेली असल्यामुळं आळत्याची प्रतिष्ठा या ठिकाणी नक्कीपणाला लागलेली आहे आणि नव्यानं हा मतदारसंघ झाल्यामुळं जसं इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ रद्द झाला आणि हातकणंगले लोकसभा मतदार झाला त्यावेळी सुद्धा या ठिकाणी महायुतीचाच खासदार झाला। हातकणंगले नव्यानंच त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा महायुतीचा उमेदवार विजयी झाला। तसं आळते हे जिल्हा परिषद या गटामध्ये नवीन गट स्थापन झाल्यामुळं आळते गट हा नक्कीच भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी वर्षा सावर्डेकर मॅडम ह्या नक्की विजय होतील। त्यामुळे आळतेकर म्हणून आळतेगावचे सगळे मतदार बंधू आणि भगिनी हे वर्षा सावर्डेकर यांच्या पाठीशी ठामपणे राहतील असा मला विश्वास आहे। भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून तुम्ही हातकणंगले तालुक्यातील मतदारांना काय संदेश द्याल? मी हातकणंगले तालुक्यातील मतदारांना एवढंच सांगू इच्छितो, गेल्या वर्षी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीचा मी एक बाळासाहेब गारे म्हणून या तालुक्याचा प्रचार प्रमुख होतो। तसं बघितलं तर जिल्ह्यातील 12 तालुक्यामध्ये ह्या हातकणंगले पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टी आणि जनसुराज्य शक्ती युतीचा त्या ठिकाणी झेंडा फडकला आणि भाजपच्या माध्यमातून रेश्मा सनदी 2.5 वर्षे सभापती झाल्या। त्याच्यानंतर शिरोलीच्या
त्या ठिकाणी सौभाग्यवती आपण संदेश काय द्याल मतदारांना? मी मतदारांनी एवढं सांगू इच्छितो की नव्याने गेल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रमाण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आवाडे घाटा संपूर्ण भाजपमय झाल्यामुळं त्या ठिकाणी या 11 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून 9 जिल्हा परिषद मतदारसंघावरती भाजप आणि महायुतीचा विजय नक्की होईल. त्यामुळं या तालुक्यामध्ये जसं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप आघाडीवरती आहे. महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये इचलकरंजी कोल्हापूर दोन्ही महानगरपालिका आघाडीवरती आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्यातील जनता सुद्धा या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीमागे राहतील आणि जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य भाजप आणि शिवसेनेचे जास्त 11 पैकी या ठिकाणी कमीत कमी 8 तरी निवडून येतील याची मला 100% खात्री आहे. या जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवरावजी महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यात झालेली महायुती नक्कीच भाजपचे सर्व उमेदवार विजयी करेल. परिणामी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा असेल असा विश्वास या विभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गारे यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, भेंडवडे. धन्यवाद.